नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने काल आपल्या 118 उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये महाराष्ट्रातल्या 16 उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। विखेंच्या उमेदवारीमुळे दिलीप गांधींचा पत्ता मात्र कट झालाय, त्यामुळे आता नगरमधल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे। दरम्यान आता सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी लढत नगरमध्ये पाहायला मिळेल। वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या 2 सख्ख्या भावांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशा कारणावरून गुन्हा दाखल होण्याची ही लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पहिलीच घटना आहे। लोणी काळभोर येथील कदम वाकवस्तीवरील भारत कांबळे यांनी याबाबत आपली मुलं परशुराम कांबळे आणि बाळासाहेब कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। वय झाल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून भारत कांबळे हे घरीच असतात, त्यामुळे दोन्ही मुलांनी आपला सांभाळ करावा अशी विनंती त्यांनी वारंवार केली। मात्र दोन्ही मुलांनी सांभाळ न करता भारत कांबळे आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर हाकलून दिलाय, त्यामुळे अखेर आई वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केलाय। राज्याचं कुलदैवत असलेल्या जेजुरीमध्ये 6000 रुपयांची जुनी नाणी आढळली आहेत। मंगळवारी जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गडकोट आवारातील एका खोलीची स्वच्छता करताना एका पोत्यामध्ये ही नाणी सापडली। 1, 2, 3, 5, 10, 20, 25 आणि 50 पैशांची ही नाणी आहेत। विशेष म्हणजे यामध्ये काही तांब्याची आणि पितळेची देखील नाणी आहेत। शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी आता 1 महिना ठराविक वेळेसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे। यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षकांना आणि संबंधित प्रशासनाला परिपत्रकाद्वारे दिली आहे। शिक्रापूर येथील पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा ते कोंढापुरी आणि शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते चौफुला रस्त्यावर सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी तसेच वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, त्यामुळे आता 1 महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुलभता यावी आणि मतदारांना सहज माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने हेल्पलाईन नंबर सुरू केलाय। 1950 या हेल्पलाईन नंबरवर मतदारांना निवडणुकीसंदर्भात माहिती मिळण्यास मदत होणार आहे। या हेल्पलाईन अंतर्गत 15 मदत केंद्र कार्यरत असून ही सेवा 24 तास सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे। मतदार यादीतील माहितीचा तपशील, मतदान केंद्र, निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती या हेल्पलाईन नंबरवरून मिळवता येणार आहे। मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये ही हेल्पलाईन सेवा सुरू असणार आहे। दरम्यान निवडणूक संदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही मतदारांना तक्रार नोंदवता येणार आहे। शिरूर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना विशेष सेवा पदक जाहीर झालंय। नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारने नुकतीच पदकांची घोषणा केली। यामध्ये शिरूर पोलीस स्टेशनचे भगवान पालवे यांना विशेष सेवा पदक जाहीर झालंय। 14 ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2017 पर्यंत त्यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा केली होती। दरम्यान पदक जाहीर झाल्यामुळे सध्या शिरूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बागेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर होतील। यात माढ्यातील जागेवर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामुळे संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे। घरगुती वादातून मंत्रालयातील एका सहसचिवाने पत्नीवर गोळी झाडून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार समोर येतोय। सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे इथं ही घटना घडली आहे। विजयकुमार भागवत पवार असं त्या सहसचिवाचं नाव आहे। घरगुती वादातून काल रात्री त्यांनी पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मात्र सुदैवाने यामध्ये त्यांच्या पत्नी सोनाली पवार बचावले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।